सर्वांना नमस्कार. मी सपकाळे मुकेश पुंडलिक, गव्हर्मेंट ITI जालना येथील आरेखक स्थापत्य या व्यवसायावर शिल्पनिदेशक म्हणून मी कार्यरत आहे. आजच्या ऑनलाईन व्हिडिओ क्लासमध्ये आजचा आपला विषय आहे कार्पेंट्री जॉईंट, म्हणजेच सुतारकामातील जोडणी किंवा लाकडी जोड सांधे आपण त्यांना म्हणू शकतो. त्या लेसनमध्ये आपण काय काय शिकणार आहे, ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत आपले बघा. या लेसनमध्ये कार्पेंट्री अँड जॉईनरीची डेफिनेशन आपण बघणार आहोत, काय असते, आणि टेक्निकल टर्म्स आपण कार्पेंट्रीमध्ये बघणार आहोत. नंतर प्रिन्सिपल ऑफ जॉईंट आपण बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ जॉईंट आपण बघणार आहोत. नंतर टाईप्स ऑफ लेंथनिंग जॉईंट, म्हणजेच सुतारकाम आणि जोडणी यांची संज्ञा आपण बघणार आहोत, व्याख्या. सुतारकामातील भिन्न तांत्रिक अटी आपण बघणार आहोत. प्रिन्सिपल ऑफ जॉईंट म्हणजे सांध्यांचे तत्त्व आपण बघणार आहोत. सांध्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. लेंथनिंग जॉईंटचे प्रकार समजून घेणार आहोत आज आपण. तर पहिला जो टॉपिक आहे आपला त्यातला सुतारकाम आणि जोडणी यांची संज्ञा म्हणजे डेफिनेशन ऑफ कार्पेंट्री अँड जॉइनरी. द टिम्बर विच इज टू बी यूज्ड फॉर द स्ट्रक्चरल पर्पज such as door, window, frame, trusses is to be dressed, planed frame and placed in position. Thus a carpenter construct permanent timber work such as roof, floor, etc. as well as temporary timber work such as scaffolding, shoring, centering, etc. इमारती लाकूड जे रचनात्मक हेतूसाठी वापरायचे आहे आपल्याला, जसे की दरवाजे, खिडक्या, फ्रेम, ट्रसेस इत्यादी, ह्या कामासाठी एक सुतार आपल्याला लागत असतो. सुतार म्हणजे जो लाकूड काम करतो त्यालाच आपण सुतार असे म्हणतो. इमारतीमध्ये आपण लाकडाचे वापर करत असतो दरवाजे, खिडक्यासाठी. छप्पर, मजले तसेच तात्पुरती इमारती लाकडाचे काम आपण करत असतो. मचान, शोरिंग व सेंटरिंग कामासाठी पण आपल्याला लाकडाची आवश्यकता असते. आता जॉइनरी टर्म्स काय ती बघून घेऊया. द टर्म्स जॉइनरी इज यूज टू इंडिकेट द आर्ट ऑफ प्रिपेरिंग इंटरनल फिटिंग्स अँड फिनिशिंग ऑफ टिम्बर. दस अ जॉइंट construct timber work such as door, window, stair, floorboard, furniture, cupboard. Thus the joinery is used for delicate construction required precise workmanship for enhancing the architectural beauty of timber in India. The workman who is employed for the work of carpentry and joinery is known as carpenter. जॉइनरी ह्या शब्दांतर्गत फिटिंग्स तयार करणे आणि लाकूड पूर्ण करण्याच्या कला दर्शवण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे दरवाजे, खिडक्या, पायऱ्या, फ्लोअरबोर्ड, फर्निचर, कपबोर्ड इत्यादी सारख्या एकत्रित इमारती लाकूड काम करतात. अशा प्रकारे इमारती लाकडाचे आर्किटेक्चरल सौंदर्य वाढवण्यासाठी नाजूक जे काम आहे ते तंतोतंत करण्यासाठी कारागिराची आपल्याला आवश्यकता असते. भारतात सुतारकाम आणि जोडणीच्या कामासाठी काम करणारा कामगार सुतार म्हणून ओळखला जातो. आता त्यामध्ये आपण टेक्निकल टर्म्स बघूया. सुतारकामातील तांत्रिक अटी ज्या आहेत त्या बघूया आपण. सोविंग, इट इज द आर्ट ऑफ कटिंग वूड बाय मीन ऑफ अ सॉ. आरीद्वारे लाकूड तोडण्याची ही एक कला आहे. म्हणजे आरीद्वारे आपण लाकूड कापतो त्या कलेला किंवा त्या पद्धतीला आपण काय म्हणत असतो, सोविंग. शूटिंग, इट इज द आर्ट ऑफ ड्रेसिंग ऑफ एज ऑफ टिम्बर पीस ॲज टू मेक देम
स्ट्रेट अँड स्क्वेअर विथ द फेस. शूटिंग लाकूड तुकड्याच्या काठावरच्या ड्रेसिंगची कला आहे. त्यांना सरळ आणि चौरस बनवतात. शूटिंग म्हणजे लाकडाला कापल्यानंतर सरळ आणि चौरस बनवणे म्हणजेच शूटिंग आहे. चॅम्फरिंग इट कन्सिस्ट ऑफ टेकिंग ऑफ द एज और कॉर्नर ऑफ अ वुडन मेंबर. द चॅम्फर्ड member has a sloping edge which is usually has a slope of 45 degree. यात एखाद्या लाकडाची धार किंवा कोपरा काढून टाकला जातो. चॅम्फर्ड जॉईंट एक उतार किनार आहे आणि सामान्यतः 45चा हा उतार असतो. त्यातला कोन जो असतो हा 45चा कोन असतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याला बेवेल म्हणून ओळखले जाते. प्लॅनिंग it is the process of taking off the shaving from wood with the help of a tool known as planer. By planing, timber surface are made smooth. Planing लाकडापासून दाढी काढून टाकण्याची ही प्रक्रिया आहे. प्लॅनिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टूलच्या मदतीने इमारती लाकूडचे पृष्ठभाग गुळगुळीत केले जातात. बॅटन्स it is a narrow strip of wood which is nailed over joint of board. ही लाकडाची अरुंद पट्टी आहे जी सांध्यावर खिळलेली आहे. मीटरिंग अँड स्क्रिबिंग मीटरिंग इज द प्रोसेस ऑफ जॉइनिंग टू वुडन मेंबर ॲट अ अँगल. इफ वन एंड ऑफ मॉडेलिंग इज कट टू सूट द प्रोफाईल ऑफ अनदर मोल्डिंग इट इज नोन ॲज अ स्क्रिबिंग. मीटरिंग आणि स्क्रायबिंग मटेरियल ही दोन लाकडी सदस्यासह सामील होण्याची प्रक्रिया आहे. कोणात जर प्रोफाईलला सूट करण्यासाठी मोल्डिंगचा एक टोक कापला असेल, दुसऱ्या मोल्डिंगचे ते स्क्रिबिंग असे म्हणतात. मोल्डिंग इट इज द प्रोसेस ऑफ शेपिंग व्हेरियस युनिट ऑफ कन्स्ट्रक्शन आयदर बाय हँड और बाय मशीन. मोल्डिंग बांधकामाच्या विविध युनिटला आकार देण्याची ही प्रक्रिया आहे, एकतर हाताने किंवा मशिनीने. मोल्डिंग आता कार्पेंट्रीमधील आपण प्रिन्सिपल ऑफ जॉईंट हे बघणार आहोत. जोड सांध्यांचे तत्त्व सांगा, याला आपण म्हणू स्टेट द प्रिन्सिपल ऑफ जॉईंट. इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आपण हे का करतो आहे, कारण की याच्यामध्ये तुमची इंग्लिश पण पक्की व्हायला पाहिजे सर्वांची. आणि ह्या इंग्लिशमधलंच डेफिनेशन जर आपल्या पाठ असतील तर समोर आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न विचारला तर तो सोपा होईल. त्यासाठी हे तुम्हाला ब्रीफमध्ये दाखवतो आहे. द जॉईंट्स प्ले द मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन टिम्बर कन्स्ट्रक्शन बिकॉज दे इम्प्रूव्ह aesthetic appearance, provide structural stability and facilitate the construction. However, they form the weakest part of a timber structure. Hence, the following general principle based on the recommendation of Professor Rankins should be observed in the construction of timber joint. सध्या इमारतीमध्ये लाकूड सर्वात महत्त्वाची भूमिका इमारती बांधकामात करत आहे, कारण ते इमारतीचे सौंदर्य सुधारतात, स्ट्रक्चरल स्थिरता प्रदान करतात आणि तथापि ते सर्वात कमकुवत भाग तयार करतात. इमारती लाकूड रचना करतात. म्हणून खालील हे जे तत्त्व आहे हे इमारती लाकूड सांधे बांधकामात करतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ जॉईंट. Joints are classified into following 6 categories: lengthening joint, winding joint, angle joint, oblique, shouldered joint, bearing joint, framed joint. सांध्यांचे वर्गीकरण बघा. सांध्यांचे पुढील 6 प्रकारामध्ये वर्गीकरण केले आहे. लांबी सांधे, रुंदीचे सांधे, कोन सांधे, ऑब्लिक्स खांदा असलेला संयुक्त सांधा, बिअरिंग्स एकत्रित किंवा संयुक्त सांधा, शेवटचा काय म्हणता येईल त्याला फ्रेम्ड जॉईंट. लेंथनिंग जॉईंट
These joints are also known as a longitudinal joint or spliced joint. These joints are used to increase the length of wooden member. The method of lengthening depends upon the situation of a member in a framed structure. Lengthening joint are of various type. लांबीचे संयुक्त सांधे, लेंथनिंग जॉईंट म्हणजे लांबीचे सांधे. हे सांधे रेखांशचे सांधे म्हणून देखील ओळखले जातात. चिरलेले सांधे हे वाढवण्यासाठी वापरले जातात. लाकडी सदस्याची लांबी वाढवण्यासाठी पद्धत चौकटीत असलेल्या सदस्याच्या स्थितीवर अवलंबून असते. रचना लांबीचे सांधे विविध प्रकारचे असतात. यामध्ये पहिलं जे आहे लॅप्ड जॉईंट, दुसरा आहे फिशड जॉईंट, तिसरा आहे स्कॅरिफाईड जॉईंट, चौथा आहे टेबल्ड जॉईंट. तर यातलं जे पहिलं आहे लॅप्ड जॉईंट. दिस इज द सिम्पलेस्ट पार्ट ऑफ जॉईंट and is formed by putting two timber piece one over the other for a short distance and then binding them together by means of iron strap or stirrup. Iron strap are provided with bolts on side for additional strength. If the member has to resist tensile stress, the bolt passing through both the pieces may be provided. हा सर्वात सोपा प्रकार आहे. एका छोट्या अंतरावर दोन लाकडाचे तुकडे करा आणि लोखंडाच्या पट्ट्याद्वारे त्यांना एकत्र बांधून ठेवणे किंवा ढवळणे. लोखंडी पट्ट्या बाजूने बोल्ट सहित प्रदान केल्या जातात. अतिरिक्त सामर्थ्यासाठी जर सदस्यास ताणतणावाचा प्रतिकार करावा लागला असेल तर तणाव दोन्ही तुकड्यांमध्ये जाणारे बोल्ट कदाचित प्रदान केले जातात. अशा प्रकारे हा जोड सांधा तयार होतो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा, हा जो इलेवेशन आहे हा त्याचा प्लॅन आहे आणि हा माइल्ड स्टील बोल्ट नावाचा एक आपला हा लॅप्ड जॉईंट आहे. आता लॅप्ड जॉईंटमध्ये बघा इथे तीन बोल्ट्सने आपण हे असे दोन जॉईंट केलेले आहे. हा एक लाकूड जो आहे हे दोन लाकडं आपण लॅप्ड जॉईंटने आपण जॉईन केलेले आहे. ठीक आहे. आता जे दुसरं आहे फिशड जॉईंट. इन दिस जॉईंट द एंड ऑफ द टू मेंबर्स आर कट स्क्वेअर अँड प्लेस्ड टचिंग इच अदर. दे आर then joined together placing wooden or iron fish plate on opposite face and secured this by passing both through them. The bolts are arranged in zigzag fashion in plan so that there is only one bolt hole at any cross section. The end of fish plate should be slightly bent and pressed into the timber pieces to increase the strength of joint. Key and intended fish plate are also provided to the strengthening the joint. It is used for rough and temporary structures such as scaffolding, centering, shoring and formwork etc. या जोड सांध्यामध्ये दोन सदस्याचा शेवटी एक चौरस भाग कापला जातो. त्यांना एकमेकांना स्पर्श करत त्यांना जोडले जातात. एकत्र लाकडी किंवा लोखंडी फिश प्लेट ठेवून एकमेकांना त्यांच्याद्वारे दोन्ही पास करून यास सुरक्षित करतात. बोल्ट्सची योजना आखत झिगझॅग फॅशनमध्ये केलेली असते तर कोणत्याही क्रॉस सेक्शनमध्ये फक्त एक बोल्ट होल आणि फिश प्लेटचे टोक किंचित वाकलेले आणि दाबलेले असावेत. सांधेची शक्ती वाढवण्यासाठी लाकूड तुकड्यांमध्ये याच किल्ली असलेल्या फिश प्लेटचा देखील प्रदान केला आहे. सांधे मजबूत करण्यासाठी वापरले जाते. तात्पुरती रचना जसे मचान, मध्यभागी काम करणाऱ्या ठिकाणचे फॉर्मवर्कचे काम या प्रकारच्या जॉईंटमध्ये केले जाते. आता ह्या आकृतीमध्ये बघा जॉईंट्स जे दिलेलं आहे हे एक नंबर आणि 2 नंबर हे दोन लाकडे आहेत. त्यात हा जॉईंट दिलेला आहे मध्यभागी आणि ही वरती जी लावली ही फिश प्लेट आहे आणि ह्या फिश प्लेट आणि ही एक फिश प्लेट लावली आहे. दोघांना ठेवलेलं आहे डायरेक्ट
याच्यामध्ये काही जॉईंट नाही केलं आहे, डायरेक्ट ह्या फिश प्लेटला हे 3 आणि हे 3 असे 6 बोल्ट पॅक केले आहे. म्हणजे याला आपण म्हणूया फिश्ड जॉईंट. तिसरं आहे आपलं स्कॅरफाईड जॉईंट किंवा स्प्लिट्स्ड जॉईंट. In this type of joint, the projection are made at the end of one piece and corresponding depression are formed on the other piece. Two pieces are then secured together by means of bolts, strap, fish plate and key. Such joint give good appearance since the uniform depth of the member is obtained. या प्रकारच्या जोड सांध्यामध्ये अंदाजे शेवटी केले जातात. एक लाकडी तुकडा आणि दुसऱ्या लाकडी तुकड्यावर लावून त्यानंतर दोन्हीमध्ये एकत्र सुरक्षित केले जातात. बोल्ट, पट्ट्या, फिश प्लेट आणि कीच्या मदतीने अशा एक समान खोली असल्याने सांधे चांगले दिसतात. त्या जोड सांध्यामध्ये सदस्यता प्राप्त आहे. आता बघूया ह्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय का बघा, हे जे आहे हा जॉईंट आहे याच्यामध्ये. म्हणजे हा लाकूड इथे शेवटी हा जो भाग आहे हा पूर्ण भाग इथे हा जो लाकूड आहे हा शेवटचा आहे, हा पण इकडून आलेला हा शेवटचा आहे. दोघांना अशा पद्धतीने कट करून जॉईंट केलेलं दिसतंय आणि बोल्टच्या साह्याने, फिश प्लेटच्या साह्याने पूर्णपणे आपण ह्या दोन्ही लाकडांना जॉईंट केलेलं आहे. याला आपण म्हणूया स्कॅरफाईड जॉईंट्स किंवा स्प्लिट्स्ड जॉईंट. आता यानंतर शेवटचं जो आपला टाईप आहे टॅब्ड जॉईंट. दिस जॉईंट आर फॉर्म्ड व्हेन द मेंबर इज सब्जेक्टेड टू बोथ टेन्शन ॲज वेल ॲज कंप्रेशन. इट इज सिमिलर टू spliced joint but is formed by cutting special shape in both pieces and securing them with fish plate, bolt, key etc. या प्रकारच्या जोड सांध्यामध्ये हे सांधे एकमेकांच्या अधीन असतात व ते तयार होतात. दोन्ही तणाव तसेच संडीपण करण्यासाठी हे सारखेच आहे. स्प्लिटेड जॉईंट पण विशेष आकार कापून तयार होतो आणि दोन्ही तुकडे नंतर फिश प्लेट, बोल्ट, कळासह सुरक्षित असतात. बघा या जॉईंटमध्ये बघा हे जे दाखवलं आहे तुम्हाला ह्या पद्धतीने इथे जॉईंट केलेलं आहे आणि इकडे 3 आणि इकडे 3 असे बोल्ट लावून हे आपण इथे जॉईंट केलेलं आहे. आता यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचे पुढचे जे प्रकार आहेत ते बघूया. धन्यवाद.